मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांनी अर्ज भरला होता त्या महिलांच्या खात्यामध्ये आता 3000 रुपये जमा होणे सुरू झाले आहे। अमरावती जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनुदान महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। हे पैसे काढण्यासाठी अमरावतीत प्रत्येक पोस्ट ऑफिस बँकेसमोर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे। 2 हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाल्याने महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले व यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट मुख्यमंत्र्यांशी महिलांनी संवाद सुद्धा साधलाय। रंजना हिरोकर बोलत आहे अमरावतीवरून। लाडकी बहीण योजना हे तुम्ही काढली सर, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। मीच नाही पण माझाच विचार नाही, तुम्ही सर्व बहिणीचा विचार केलेला आहे। तुम्ही एकट्याच बहिणीचा विचार न करता पूर्ण महाराष्ट्रातील बहिणीचा विचार केलेला आहे। आणि मला पण पैसे आजच आलेले आहेत, पण त्याचबरोबर माझ्या मैत्रिणी माझ्या आजूबाजूच्या जेव्हा मला सांगतात की माझ्या भावानी पण पैसे दिले तर मला खूप आनंद झाला किंवा आपले भाऊ आपल्या पाठीशी आहे। कारण की माझा सगळा भाऊ असूनही मला कधी राखी बांधायला कधी येत नाही, कधी मला विचारत नाही, पण कधी आणि मी त्याच्या घरची कधी साडी पण घालून पाहिलेली नाहीये। मला मिस्टर नाहीये आणि मी 2 मुलं घेऊन एकटी माझ्यावर सगळं घरदार आहे माझं आणि ते करत आहे। पण माझ्या छोट्याशा पेमेंटमध्ये माझं काही होत नव्हतं, पण तुम्ही भावासारखे माझ्यासोबत राहून मला थोडंसं का असो ना 3000 रुपये का दिले, मला 3 लाखासारखे झालेले भाऊ। मी आज तुम्हाला सर न म्हणता माझा सगळा भाऊ म्हणते आणि असं वाटते की मला प्रत्यक्षात म्हणजे असं जरी असेल तरी मला तुमच्यासोबत प्रत्यक्षात बोलण्याची आणि भाऊ म्हणून म्हणजे मला तुमच्यासमोर बोलण्याची संधी मिळालीबद्दल खूप मी तुमचे म्हणजे सगळ्यांचे आभारी आहे। नमस्कार। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।